महाराष्ट्रातल्या महायुती सरकारने त्याचे महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांचं नेहमी म्हणणं असतं आणि आग्रही भूमिका ते नेहमी मांडत असतात की राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ असते। धर्मावर आधारित राज्य निर्माण करू पाहणाऱ्या RSS अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या देशामध्ये द्वेषमूलक विषारी विचार पेरण्यापलीकडे काही केलेलं नाही आहे। लोकमान्य टिळकांच्या नंतर महात्मा गांधींकडे जेव्हा काँग्रेसचं नेतृत्व आलं आणि महात्मा गांधींनी पहिल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ठराव केला अस्पृश्यता निर्मूलनाचा आणि सर्व धर्मसमभावाचा, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन हे स्वातंत्र्य मिळवायचं असा जेव्हा नारा गांधीजींनी दिला तेव्हा डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार अस्वस्थ झाले आणि त्यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली, हिंदू राष्ट्राची घोषणा केली, हिंदू धर्माचं संघटन केलं आणि मग त्याच्याविरुद्ध इतर धर्माचे सगळे लोक त्यांचे शत्रू ठरले। आणि त्या केशव बळीराम हेडगेवार असतील, त्याच्यानंतर त्यांचे जे दुसरे सरसंघचालक माधव गोळवलकर असतील, यांनी या देशामध्ये विषारी विचार पेरण्यापलीकडे काही केले नाही। ब्रिटिशांना उलट मदत केली। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कुठलंही योगदान त्यांचं कधीही नव्हतं। अशा डॉक्टर हेडगेवारांना देवेंद्र फडणवीसांनी परवा 2 तारखेला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पर्यटन विभागामार्फत एक GR काढला आणि युगप्रवर्तक डॉक्टर हेडगेवार असे एक नाटक कोणीतरी लिहिलेलं आहे। त्या नाटकाला 45 लाख रुपयाची तजवीज केलेली आहे आणि पुढच्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागामध्ये हे नाटक सादर केले जाणार आहे। एका नाटकाला 7.5 लाख रुपयाची तजवीज सरकारने केलेली आहे। सरकारचा पैसा म्हणजे हा जनतेचा पैसा आहे। डॉक्टर हेडगेवार युगप्रवर्तक कधीपासून झाले असा प्रश्न आमचा देवेंद्र फडणवीसांना काय आहे, कारण छत्रपती शिवाजीराजे हे युगप्रवर्तक समजले जातात। त्याच्यानंतर जर कोणी युगप्रवर्तक समजले जात असेल तर राष्ट्रपिता महात्मा गांधी समजले जातात। मग युगप्रवर्तक केशव बळीराम हेडगेवार कसे समजले जातात हा आमचा त्यांना सवाल आहे। परंतु RSSची नीती पूर्वीपासून तशीच राहिलेली आहे। एक गोष्ट खोटी 100 वेळा सांगितल्यानंतर कधीतरी ती सत्य वाटायला लागते। त्या पद्धतीनं केशव बळीराम हेडगेवार यांना युगप्रवर्तक म्हणायचं आणि पुढच्या पिढ्यांना ते युगप्रवर्तक वाटावेत यासाठी जबरदस्तीने शासनाच्या पैशाने हा नाटक करण्यासाठी त्यांनी 45 लाख रुपयाची तजवीज केली। मात्र लोक टीका करतील म्हणून घाईघाईने त्यांनी त्याच दिवशी छत्रपती संभाजीराजांच्या पुरंदर किल्ल्यावरील जन्मस्थळावर तिथे जो काय जयंतीचा कार्यक्रम होतो तिथे 10 लाख रुपयाची तजवीज करून ठेवली, त्याच दिवशी दुसरा GR काढून हे बॅलन्स करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। परंतु छत्रपती संभाजीराजांच्यापेक्षा केशव बळीराम हेडगेवार मोठे होते हे पुन्हा त्याच्यातून ती अधोरेखित करतायत। केशव बळीराम हेडगेवार कुठलेही युगप्रवर्तक नव्हते, ते महाराष्ट्र आणि या देशामध्ये विषारी विचार कालवण्यामधले संस्थापक होते। या देशातल्या फाळणीचे जे काही सूत्रधार लोक होते त्याच्यातले हे एक होते। आमची मागणी अशी आहे की ताबडतोब ते सरकारने ते रद्द करावं, कारण या राज्यामध्ये महात्मा फुलेंची मालिका, सावित्रीबाई फुलेंची मालिका आमचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे एका चॅनलवर चालवत होते मालिकेत, ती मालिका मात्र बंद केली सरकारने। महात्मा फुले यांना चालत नाहीत, स्वराज्यरक्षक संभाजीराजे यांना चालत नाहीत, शिवाजी महाराज चालत नाहीत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालत नाहीत, मात्र केशव बळीराम हेडगेवार यांच्यासाठी सरकारी पैशातनं 45 लाख रुपयाची तजवीज केली, ती ताबडतोब मागं घ्यावी। त्या नाटकालाही आम्ही विरोध करतो। युगप्रवर्तक केशव बळीराम हेडगेवार हे आम्हाला मान्य नाही। हे विषारी विचार पाडणाऱ्या लोकांना शासनाच्या तिजोरीतनं खर्च करू नयेत ही आमची मागणी आहे।